श्लोक 35. श्रीराम असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तयांतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जसा भाव तसा देव हा परमार्थाचा सिद्धांत समर्थ इथं सांगतायत. पारमार्थिक प्रगती करणाऱ्या साधकाच्या दृष्टीनं हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये जशी श्रद्धा असते तशीच प्रचिती त्याला येते. प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराचा वास असतो. तुम्ही ज्या भावानं भक्ती कराल त्या भावानं तो प्रकट होतो. तुम्ही चांगले असाल तेव्हा तुमचं चांगलंच होईल, ही ठाम श्रद्धा तुमच्या मनात हवी. इथे एक महत्त्वाचं आहे की आपण जो देवधर्म, पूजापाठ, व्रतवैकल्य, साधना करतो ती स्वतःसाठी करतो. जेव्हा आपण नवरात्र बसवतो तेव्हा देवीवरती आपली श्रद्धा असते म्हणून नाही बसवत, तर ते केलं नाही तर आपलं काहीतरी वाईट होईल या भीतीनं ते करतो. परमेश्वर सर्वशक्तिमान, दयाळू आहे, तितकाच तो न्यायी आहे. तुमची साधना कमी पडली तर त्यात तुमचंच अकल्याण आहे. वीज कार्यक्षम असेल पण त्यासाठी जोडणारी तार जर ढिली पडली तर ते यंत्र चालणार नाही. ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी लंकेवरती विजय मिळवला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी सर्वांना वेगवेगळी बक्षिसं दिली, पण मारुतीला मात्र काही दिलं नाही. बिभीषण आणि मारुती यांच्यावरती रामानं कृपा केली. बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं. हे पाहून सीतेनं मारुतीला एक रत्नाचा हार दिला. तो रत्नहार घेऊन मारुती बागेतल्या समोरच्या झाडावर जाऊन बसला आणि त्या रत्नहारातलं एक एक रत्न फोडून पाहिलं आणि खाली टाकून दिलं. त्यानं सांगितलं की ज्यात राम नाही त्या रत्नांचा मला काय उपयोग आहे. सीता रागावली आणि ती म्हणाली, रत्नात राम शोधतोस, तुझ्यात तरी आहे का? तेव्हा मारुतीनं आपलं वक्षस्थल स्वतःच्या नखांनी फाडलं आणि तेव्हा मारुतीच्या हृदय सिंहासनावरती भगवंताची श्यामसुंदर अशी मूर्ती विराजमान होती. सगळा दरबार हे आश्चर्यानं पाहत होता. त्या क्षणी बिभीषण मात्र खिन्न झाला. वशिष्ठ ऋषींना म्हणाला, प्रभू रामचंद्रांनी पारमार्थिकदृष्ट्या मारुतीला जे दिलं ते मला दिलं नाही. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, तू रामचंद्रांना शरण येताना म्हणालास तेव्हा तुझा हा जो भाव होता तो जेवढा होता त्याच मापानं त्यांनी तुझी शरणागती मोजलेली आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपलं भलं व्हावं, चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा, पण तसं होताना काही दिसत नाही. याचं कारण काय? याचं कारण समर्थ 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत की अनन्यास रक्षित असे चाप पाणी. अनन्य म्हणजे एकनिष्ठ किंवा एकरूप, चाप म्हणजे धनुष्य आणि पाणी म्हणजे हात. समर्थ म्हणतात, ज्याच्या हातात धनुष्य आहे असा प्रभू रामचंद्र जो भक्त अनन्य भावानं सेवा करतो त्याची नेहमीच रक्षा करतो. परमार्थामध्ये किंवा साधनेमध्ये अनन्य भाव लागतो. प्रपंच हा दुय्यम आणि साधना हे ध्येय, या भावनेनं प्रपंच केला पाहिजे. सायकल चालवणारा मनुष्य जसा स्वतःचा तोल सांभाळतो तसा प्रपंच आणि परमार्थ यात तोल सांभाळता आला पाहिजे. आणि त्यासाठी साधकानं निष्ठा, त्याग आणि सातत्य जपलं पाहिजे. भगवंत हा भावना चतुर आहे, त्यामुळं कसोटीला उतरणारी अनन्यता असल्या वाचून अपेक्षित कृपा घडण्याची इच्छा धरणं चुकीचं आहे. जो धंद्यात मुरलेला सावकार असतो त्याला भेसळ सोनं आणि बावनकशी सोनं यातला भेद समजतो. तो भेसळीच्या सोन्याला 52 कशी सोन्याचा भाव देत नाही. आपल्या ठाई काम, क्रोध, मत्सर आणि वासना यांचं साम्राज्य असतं. त्यामुळं मनात इच्छा असूनही अनन्यता साधता येत नाही. जनाबाई ही नामदेवांच्या घरी काम करणारी एक मोलकरी नव्हती, पण त्यांचे अभंग ऐकून ती सतत विठ्ठलाचाच विचार करत असे. दळिता कांडिता तुझं गायीने अनंता अशी तिची अवस्था असे. पण तिच्यावर देवाचे दागिने चोरल्याचा जेव्हा आळ आला तेव्हा तिला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली आणि तिला सुळावर आणल्यावरही ती अतिशय शांत होती. असं सांगतात की तिला त्या सुळाजवळ नेलं आणि तिनं सुळाला हात लावताच त्याचं पाणी पाणी झालं.
तिचा परमेश्वराप्रतीचा भावच असा अनन्य होता की भगवंतानं तिला याची प्रचिती दिली आणि तिचं निरपराधीपण सिद्ध करून दाखवलं. तर अशा तऱ्हेनं जो परमेश्वराचं अनन्य भावानं चिंतन करतो, ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव असतो, ज्याचं मन ईश्वराशी संलग्न असतं, जो परमेश्वराची सर्व प्रकारे सेवा करतो, त्याचा योगक्षेम परमेश्वर पाहतो, अशी खात्री श्री समर्थ या श्लोकाद्वारे आपल्याला देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम.